वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अरुण लाखानी यांचे चंद्रपुरात प्रथमच आगमन झाले। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित विशेष पूजा अर्चना कार्यक्रमात त्यांनी श्री महाकाली मातेचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले। याप्रसंगी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उपेंद्र कोटेकर, आमदार करण देवतळे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याच्या निमित्ताने महाकाली मंदिरात विशेष पूजा अर्चनेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी प्रार्थना करण्यात आली। आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांचे अभिनंदन करत त्यांच्या निवडीमुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। तर अरुण लाखानी यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकास कामांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली। आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा तत्पूर्वीचा जो कार्यक्रम पूर्ण देशभरात आज साजरा केला जात आहे, त्यामध्ये मला चंद्रपूरमध्ये येऊन आपल्याबरोबर भाग घेण्याचा हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली। मी आपल्याला भाग्यवान मानतो की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आपण सलग 12 वर्षांपेक्षा अधिकचा काळ मोदी या देशाचे प्रधानमंत्री आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री असताना तिकडे मोदीजी आणि इकडे देवेंद्रजी फडणवीस आहे। या दोघांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाची जी प्रगती आहे ती नेत्रदीपक अशी प्रगती आहे। सर्व क्षेत्रामध्ये आपला देश, राज्य पुढे होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा नवीन शिलेदार, नवीन कर्णधार आपल्याला या ठिकाणी मदती करता आलेले आहे। ही तुमची निवडणूक अविरोध झाली। आपण एक विधान परिषदेचे एक आमदार म्हणून या ठिकाणी अविरोध निवडून आला, त्याबद्दल मी चंद्रपूरच्या जनतेच्या वतीने सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो।